यवतमाळ जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामध्ये मोठा बोगस शालार्थ आयडी घोटाळा. मनसेचे सामाजिक न्याय तथा दिव्यांग कल्याण मंत्री व जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर. अतिरिक्त मुख्याधिकारी श्री धोत्रे यांनी दिले चौकशीचे आदेश. सन 2023 ते 2025 या काळातील सादर प्रस्ताव, एनओसी, वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडींची एसआयटी चौकशी करा. अनिल हमदापुरे. यवतमाळ जिल्ह्यात समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ यांमध्ये अनागोंदी कारभार सुरू असून सदर कार्यालयात शिक्षण विभागाप्रमाणेच शालार्थ आयडीचा महाघोटाळा उघडकीस येणार आहे. समाज कल्याण विभागाचा अनागोंदी कारभाराचा पाढा वाचत जिल्हा परिषद मुख्याधिकारी पत्की यांना मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी निवेदन सादर करून समाज कल्याण अधिकारी व त्यांच्या कारभाराची उच्चस्तरीय समितीतर्फे चौकशी करून राज्यातील या मोठ्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याच्या दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याण विभागात मोठा एक बोगस शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला असून मनसेने या संदर्भात आज जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेले आहे. मनसेच्या वतीने या ठिकाणी गेल्या सन 2023 ते 25 या वर्षामध्ये जेही शालार्थ आयडी समाज कल्याण विभागात तयार करण्यात आल्या त्या शालार्थ आयडीची चौकशी व्हावी. सोबतच एनओसी आणि जे प्रस्ताव या समाज कल्याण विभागातर्फे जे सादर करण्यात आले त्या सर्वांच्या चौकशीची मागणी आज मनसेच्या वतीने करण्यात आलेली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.